इंडिया आघाडीतला काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आणि त्याचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला. खरं तर त्यांनाच याच्यामध्ये चर्चा करून इंडिया आघाडी बनवायची होती महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तरी, परंतु त्यांनी स्वतः पक्ष सोडून एका अर्थाने पळपुटेपणा करून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. आज तो पक्षप्रवेश झालेला आहे आणि सर्वांना तुम्हाला आठवत असेल की 2010 मध्ये याच भाजपने आदर्श घोटाळ्याचा हे करून 2010 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा अशोक चव्हाणांना द्यायला लावला. याचं कारणच होतं की हा जो आदर्श घोटाळा याच्यामध्ये कारगिलच्या संदर्भातले जे योद्धे होते त्यांच्यासाठी हे अपार्टमेंट्स होत्या, त्याचा गैरवापर केला असा हा आरोप आहे. आता या सगळ्या आरोपातून म्हणजे आरोप केले, अगदी हे आठवड्यापूर्वी आरोप जे झाले ते केंद्र सरकारने जे आता व्हाईट पेपर पब्लिश केला त्याच्यामध्येही आरोप केले आणि त्याच्यानंतर हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे जसं आपण पाहिलेलं आहे की अजितदादांच्या वेळेस 70,000 कोटींचा घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी अजितदादा हे उपमुख्यमंत्री होतात, भाजपमध्ये येऊन पवित्र होतात. त्याच पद्धतीने आपण बघितलं की भुजबळही त्यांच्यावरती आरोप होतात, ते भाजपमध्ये येतात आणि ते पवित्र होतात. आता तिसरी वेळ ही अशोक चव्हाणांची आलेली आहे की ते भाजपमध्ये आले आणि पवित्र झाले. त्यामुळे एका अर्थाने भाजपसाठीचा हा नारा आहे ती भ्रष्टाचारी मुक्त वगैरे हा त्यांचा नाराच नाही. उलटपक्षी त्यांना जे अपेक्षित रामराज्य आहे त्याचा अर्थ असा होतोय की पूर्वीच्या काळात ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना रामराज्यामध्ये भाजपच्या मध्ये आल्यानंतर ते पवित्र होत आहेत आणि ते सत्ताधारी बनत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारांचा सुद्धा आता एकच नारा आहे की तुरुंगापेक्षा भाजप बरा. भाजप वॉशिंग मशीन हे त्यांच्या मदतीसाठी आहे आणि या सगळ्या काळामध्ये आम आदमी पार्टी मात्र एकटी ईडी आणि सीबीआयच्या विरुद्ध लढते आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जनताच निश्चितपणे ठरवेल की कुणाला भ्रष्टाचारी ठरवायचं आणि कुणाला मतपेंडीमधून निवडून द्यायचं.